त्याचबरोबर आमच्या या मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चालता राज्याध्यक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी जयप्रकाश यादव आणि कैलासवासी दीपक पवार क्रीडानगरीमध्ये सन्माननीय श्री राष्ट्रीय कबड्डी यांचे वडील राजारामजी मोरे आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय श्री राजारामजी मोरे ओमकार मोरे यांचे वडील यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणता राज्याध्यक्ष भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं। या सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे। धन्यवाद। सन्माननीय श्री राजारामजी मोरे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ओमकार मोरे यांचे वडील जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्यचषक 2025 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय श्री राजारामजी मोरे यांचं इथं आगमन झालं आणि जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। त्याचबरोबर जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा अंतिम दिवस झालेला सामना पश्चिम महाराष्ट्र आघाडी दक्षिण मुंबई विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन समन्वय सकल मराठा समाज डिलाय रोड मुंबई यांचा यथोचित सन्मान केला जातोय। जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या या अंतिम आज या स्पर्धेचा अंतिम दिवस जाणता राज्याध्यक्ष 2025। धन्यवाद सर। आपण या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्याध्यक्ष 2025 या स्पर्धेच्या निमित्त आपण आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ओमकार मोरे प्रो कबड्डी स्टार खेळाडू जय भारत क्रीडा मंडळाचा खेळाडू त्यांचे वडील सन्माननीय श्री राजारामजी मोरे व प्रेक्षक वर्ग यांचं हार्दिक 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 स्वागत करतो। त्याचबरोबर आज जर पाहिलं दिनांक 22/2/2025 स्पर्धेचा अंतिम दिवस आणि तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके बरोबर विधानसभा माजी आमदार विधान परिषद आमदार सन्माननीय श्री सुनील भाऊ शिंदे यांचा 65वा वाढदिवस आपण अतिशय जल्लोषात आपण तो वाढदिवस साजरा करणार आहोत। या आपल्या कबड्डीच्या पंढरी श्रमिक जिमखान्यामध्ये काही थोड्या वेळातच सन्माननीय आमचे प्रमुख पाहुणे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके विधान परिषद आमदार सन्माननीय श्री सुनील भाऊ शिंदे यांचं आगमन इथं होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे त्यांचं इथं थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि आगमन झाले आपण त्यांचा भव्य दिव्य वाढदिवस आपण इथं साजरा करणार आहोत। 65वा वाढदिवस मॅच टाइड मध्ये पाहिजे मागे काय नको
जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा खेळाडू, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, स्टार स्पोर्ट्स कबड्डी खेळाडू, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सुभाष साईल यांचे पुत्र सन्माननीय श्री सुशांतजी साईल यांचा आगमन झाला. मी विनंती करतो सुशांतजी साईल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचनंतर दुसरे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू त्याचबरोबर जय भारत क्रीडा मंडळाने व्यावसायिक संघ ठाणे महानगरपालिका मी विनंती करतोय सन्माननीय आमचे मराठी उद्योजक अभिजितजी आसबे यांचे वडील महादेवजी आसबे यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय. कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट प्रकारचं पारितोषिक दिलं जातोय. उजवा रक्षक म्हणजेच डावा माफ करा डावा मध्य रक्षक सिद्धेश तटकरे. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धेश. कैलासवासी सौ अनुसया शंकर शिवकर यांच्या स्पर्धार्थ तानाजी मारुती कुरडे यांच्याकडून पारितोषिक देण्यात आलंय. मी विनंती करतोय घोडेराव यांचा सन्मान केला जातोय. शारदू भास्कर गोलमदेवी या संघाचा खेळाडू यांनी पारितोषिक पुरस्कृत केलंय. त्यानंतर मी विनंती करतोय शोएब मुल्ला आपण आमच्या समालोचकांच्या जवळ यायचं आहे. शोएब मुल्ला सुनील स्पोर्ट्स क्लब केलं होतं आणि त्याला कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट पकड म्हणून सन्मानित करण्यात आलं. मी विनंती करतोय सुरजी सावंत आपल्याला की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. महानगरपालिका या कबड्डी खेळाडू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बेंगॉल वॉरियर्स या संघाकडे त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट पकड म्हणून ज्याला सन्मानित करण्यात आलं त्या खेळाडूचा यथोचित सन्मान करतो आम्ही. जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्य दशक 2025. त्याचबरोबर आपण प्रत्येक दिवसाला जर पाहिलं ज्या ट्रॉली बॅग ज्यांनी पुरस्कृत केल्या तिरुमला क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून त्या सर्व पुरस्कृत करण्यात आल्या. त्याचबरोबर कैलासवासी तुळसाबाई दादू काबिलकर यांच्या स्पर्धार्थ पुरस्कृत अमर काबिलकर, सागर काबिलकर आणि अविनाश काबिलकर यांनी या पुरस्कृत केल्या. या सर्व पुरस्कृत करण्याचा आम्ही जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्य दशक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील आम्ही जाहीर आभार मानतो. धन्यवाद. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू असलेला सामना विषय क्लब मुंबई शहर विरुद्ध एस.एफ. पटेल नांदेड या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना चालू आहे. प्रेक्षकांनी जर पाहिलं 4 दिवस सलग आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं आमच्या प्रेक्षक वर्ग कबड्डी लीगला यश जिंकणे येणार नाही असं कधी होऊ शकत नाही. स्पर्धा जरूर लाईव्ह आहे डी ग्रुपच्या माध्यमातून. तरीही प्रेक्षक आमच्या या ऐतिहासिक मैदानात कबड्डीच्या पातळी म्हणजेच शमी जिमखान्यामध्ये उपस्थित आहेत. या सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुन्हा एकदा या जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर अरुणजी पवार आपण कुठे क्रीडानगरीत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अरुणजी पवार आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ये तो खाली नहीं बचा
काल मुंबईवर लावलीच की कोणता चालतंय हे चांगलं विपेन माझं ते विपेन वापरायचं होतं पेन्शन बंदच टर्बो पैशांचे नाहीत ना Hi. चान्स नाही हाला घेऊन भाई आमचा राहुल बसलेला त्यांच्या ज्यांना एकट्याने आपण बघितले हरली ना T20 पैसे
आणि जर रिमेनिंग आहे आणि उद्याची ती 200 आधीच लागले. एक पेटी आंबे पण आहे. चौघ्या 200 आजचे बोला प्रेक्षकांना विनंती असेल की संघासाठी त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना एक संघ गांधीचा आहे तर दुसरा संघ मुंबई. गाडीसोबत फोटो आणि समोर मांजर मला वाटलं मारलं कच्चा पण काही काय सांगते पाहायला मिळतोय विजय क्लब मुंबई शहर. भारतीवर बसणार बाय वाढदिवस साजरा करणार त्या निमित्ताने या मुख्य व्यासपीठाचं वजन फायनल क्रीडांगण क्रमांक 3 वरती 65 केक मंडळाच्या माध्यमातून आणले जात आहे. तर या 65 केकाची देवीची ट्रॉफी घेऊन जाणार.